शेवटची संधी. सरकारने एसटी प्रवासासाठी लागू केले 5 कडक नियम. आता एसटीत बसायचे असेल तर ही 2 कागदपत्रे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. होय, ही कागदपत्रे जर नसतील तर तुमचा एसटीचा प्रवास होणार बंद. होय, अतिशय कडक पद्धतीने सगळ्या बस स्थानकांवर या कागदपत्रांची तपासणी आता होणार आहे. आता जर तुम्ही महिला असाल आणि जर तुम्ही हाफ तिकिटावर प्रवास करत असाल तर तुम्हाला आता पूर्ण तिकीट भरून प्रवास करावा लागेल. फक्त महिलांनाच नाही तर ज्येष्ठ नागरिकांनीही जर हे नियम पाळले नाहीत आणि जर ही 2 कागदपत्रे त्यांनी काढून त्यांच्याजवळ ठेवली नाहीत तर त्यांनाही पूर्ण तिकिटावर प्रवास करावा लागेल. आणि इतकेच नाही, जर तुम्ही कंडक्टरशी वाद घातला तर तुम्हाला भर रस्त्यात उतरवून दिले जाईल किंवा तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. एक विशेष पद्धत ही तपासणी आता प्रत्येक बस आगारांमध्ये सुरू झालेली आहे. अचानक चालू बसमध्ये तुमच्याकडून ही कागदपत्रे मागवली जातील. ती नसतील तर पूर्ण तिकीट भरावे लागेल आणि जर वाद घातला तर डायरेक्ट गुन्हा दाखल होणार. 5 कडक नियम हे सर्व प्रवाशांना आता पाळावे लागणार आहेत. पहा, पूर्वी खिशात पैसे असले की तिकीट काढून कुठेही जाता यायचे. सवलतींचा लाभ सरकारने महिलांना 50% दिला होता. तर जे ज्येष्ठ नागरिक 60 पेक्षा अधिक वयाचे आहेत त्यांना 50%ची सवलत होती. तर 75 वर्षांच्या वरच्या नागरिकांना तर पूर्ण तिकीट माफ होते. आणखीही बरेच असे नागरिक आहेत की त्यांना विशेष पद्धतीने सवलती दिल्या जात होत्या. परंतु आता 5 कडक नियम लागू झाल्यामुळे सगळ्यांच्या सवलती आता बंद होणार. नियम पाळणे आता सगळ्यांसाठी बंधनकारक आहे. जर पाळले नाहीत तर तुम्हाला उतरवून दिले जाईल आणि गुन्हा देखील तुमच्यावर नोंदवला जाऊ शकतो. आता यातला पहिला जो नियम आहे तर तो नियम असा आहे की तो जर पाळला नाही तर तुमच्या एक तर सगळ्या सवलती रद्द होणार. पहिला नियम हा अर्ध्या तिकिटावाल्या लोकांसाठी आहे, म्हणजे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. तर दुसरा नियम असा आहे, जो जर तुम्ही मोडला तर तुम्हाला पूर्ण तिकीट द्यावेच लागेल पण दंडही भरावा लागेल. आणि यातला 5वा नियम हा सगळ्यात भयानक आहे. तो जर कधी मोडला तर तुमच्यावर डायरेक्ट केस होणार आहे. या 5 नियमांबरोबरच 2 कागदपत्रे प्रत्येकाला बरोबर ठेवायला सांगितलेली आहेत. तुम्ही महिला असाल किंवा वृद्ध व्यक्ती असाल किंवा लहान मुले किंवा कोणतेही प्रवासी असा, नियम आता सर्वांना समान लागू झाला आहे. तुम्ही लग्नाला किंवा कोणत्या कार्यक्रमाला बसने जात असाल किंवा दररोज नोकरीनिमित्त बसने जात असाल तर हे 5 नियम कान देऊन लक्षपूर्वक ऐका, कारण 2 कागदपत्रांशिवाय तुमचा प्रवास आता बंद होणार आहे. ही कागदपत्रे जर नसतील तर तुमचा प्रवास हा सगळ्यात अवघड होईल आणि एवढेच नाही तर तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. आता यातला पहिला जो नियम आहे तर तो नियम असा आहे की तो जर पाळला नाही तर तुमच्या एक तर सगळ्या सवलती रद्द होणार. पहिला नियम हा अर्ध्या तिकिटावाल्या लोकांसाठी आहे, म्हणजे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. तर दुसरा नियम असा आहे, जो जर तुम्ही मोडला तर तुम्हाला पूर्ण तिकीट द्यावेच लागेल पण दंडही भरावा लागेल. आणि यातला 5वा नियम हा सगळ्यात भयानक आहे. तो जर कधी मोडला तर तुमच्यावर डायरेक्ट केस होणार आहे. या 5 नियमांबरोबरच 2 कागदपत्रे प्रत्येकाला बरोबर ठेवायला सांगितलेली आहेत. तुम्ही महिला असाल किंवा वृद्ध व्यक्ती असाल किंवा लहान मुले किंवा कोणतेही प्रवासी असा, नियम आता सर्वांना समान लागू झाला आहे. तुम्ही लग्नाला किंवा कोणत्या कार्यक्रमाला बसने जात असाल किंवा दररोज नोकरीनिमित्त बसने जात असाल तर हे 5 नियम कान देऊन लक्षपूर्वक ऐका, कारण 2 कागदपत्रांशिवाय तुमचा प्रवास आता बंद होणार आहे. ही कागदपत्रे जर नसतील तर तुमचा प्रवास हा सगळ्यात अवघड होईल आणि एवढेच नाही तर तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे हे 5 नियम संपूर्ण राज्यात लागू केलेले आहेत. जे लोक सवलतीचा लाभ घेत होते, ज्यात बिचारी वृद्ध माणसे आणि सवलतीच्या करातील महिला आहेत, तसेच जे रोज पूर्ण तिकीट काढतात किंवा मासिक पास वापरतात, त्या सर्वांना हे नियम बंधनकारक आहेत. नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना आता बसचे द्वार देखील उघडले जाणार नाही. कुणी जास्त हुशारी करून लपून आत शिरलेच तर त्याला अर्ध्या प्रवासात निर्जन ठिकाणी सोडून दिले जाईल. जास्त वाद घातला तर तुमची रवानगी थेट पोलीस कोठडीत होईल, हे विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची आणि निकडीची माहिती एसटी विभागाने जाहीर केली आहे. पूर्वी कसेही चालायचे, कुणीही कुठूनही बसमध्ये चढायचे उतरायचे, पण आता शिस्तीचा फास चहूबाजूंनी आवळला जाणार आहे. आता महामंडळाच्या प्रत्येक वाहनाला हे नियम पाळावेच लागतील. तुम्ही साध्या लाल परीत असाल, शिवशाहीच्या वातानुकूलित लाडीत असाल, शिवाई, निमाराम किंवा कोणत्याही शासकीय गाडीत असाल तर नियमांच्या चौकटीत राहूनच प्रवास करावा लागेल. अन्यथा स्वतःचे कष्टाचे पैसे खर्च करूनही मोठा अपमान सोसून
बसपासून खाली उतरावे लागेल. तुमचा मूळ पास सुद्धा कायमचा रद्द होऊ शकतो. तुम्ही नियम तोडले तर चालक आणि वाहकाला तुम्हाला बाहेर काढण्याचे पूर्ण कायदेशीर अधिकार आहेत. गोंधळ केल्यास पोलीस तुमची सरबराई करतील असे स्पष्ट लेखी निर्देश आहेत. आता ज्या प्रवाशांना बंदी घातली आहे ते 4 प्रकारचे लोक आहेत. यात काही अशा महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांनी सरकारी सवलतीचा मोठा गैरवापर केलाय. वृद्ध व्यक्तींना 50% सवलत आहे. महिलांना सुद्धा अर्ध्या किमतीत फिरता येत आहे. या सवलतीमुळे बसमध्ये सध्या उभे राहायला सुद्धा जागा शिल्लक नाही. स्त्रियांची गर्दी अतोनात वाढली आहे आणि ज्येष्ठ नागरिकही मोठ्या प्रमाणात गावोगावी फिरत आहेत. या तुफान गर्दीमुळे अनेक कटकटी आणि गंभीर अडचणी वाढल्या आहेत. म्हणूनच हे नवीन निर्बंध आले आहेत. आता 2 प्रमाणपत्रे जवळ बाळगावी लागतील. जे लोक ही कागदपत्रे वेळेवर सादर करणार नाहीत त्यांना प्रवासापासून कायमचे वंचित ठेवले जाईल. कागदपत्रे नसताना नियम मोडले तर प्रवासादरम्यान तुम्हाला रस्त्यावर बेवारस सोडले जाईल. जर तुम्ही बसने प्रवास करणार असाल तर हे 5 नियम जाणून घेणे तुमच्या फायद्याचे आहे, कारण प्रशासनाने तुम्हाला आधीच सूचित केले होते. प्रवासासाठी ही 2 कागदपत्रे तुमची ओळख पटवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. ती नसतील तर प्रवासाचा विचार सोडून द्या. पासधारकांचा पास जप्त होऊ शकतो. ज्यांनी संगणकीय आरक्षण केले आहे त्यांचे तिकीट सुद्धा बाद केले जाऊ शकते. या 5 नियमांपैकी 4 नियम खूपच जाचक आहेत, पण 5वा नियम तुमच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा आहे. 5व्या नियमामुळे बिचाऱ्या पुरुषांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. तर ते नियम कोणते? कोणती 2 कागदपत्रे आवश्यक आहेत? कुणाला रोखले जाईल आणि महिलांना का खाली उतरवले जाईल याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ अखेरपर्यंत नक्की पहा. एसटी प्रशासनाने राज्यातल्या प्रवाशांना आता 5 भयंकर झटके दिलेत. आता नियमांची पायमल्ली करणाऱ्यांना बसमध्ये साधं उभं राहायची सुद्धा सोय उरणार नाही. हे नीट लक्षात ठेवा. 2 कागदपत्रांची कडक तपासणी झाल्याशिवाय तुम्हाला जागेवर बसू देणार नाहीत. नाहीतर थेट गचांडी धरून बाहेर काढलं जाईल आणि भरलेले पैसेही परत मिळणार नाहीत. यातले पहिले 4 नियम काळजाचा ठोका चुकवणारे असले तरी 5वा नियम पुरुषांसाठी एक लय भारी सुवर्ण संधी आहे. पुरुषांच्या फायद्याचा हा नियम ऐकल्याशिवाय व्हिडिओ सोडू नका. पण त्याआधी हे 4 धोक्याचे नियम नीट डोक्यात फिट करून घ्या. पहिला नियम आपल्या माता भगिनींसाठी आहे, ज्यांना 50% सवलत मिळते. आता ज्या महिला अर्ध्या तिकिटात फिरतात त्यांच्यासाठी नियम क्रमांक 1 पूर्णपणे बदलला आहे. पूर्वी फक्त म्हाताऱ्या माणसांना सवलत असायची, पण गेल्या वर्षापासून महिलांनाही ही मोठी सुविधा सुरू झाली आहे. अनेक बायकांना यातील तांत्रिक गोम माहीत नाही, ज्यामुळे त्यांना भर रस्त्यात बेअग्रू होऊन उतरवलं जाऊ शकतं. सरकारने स्पष्ट केलंय की ही सवलत केवळ महाराष्ट्र राज्याच्या सीमेतच लागू राहील. तुम्ही राज्याच्या आत कुठेही फिरा, तुम्हाला अर्ध तिकीट लागेल. पण राज्याची बॉर्डर ओलांडली की खिशातून पूर्ण पैसे मोजावे लागतील. अशा वेळी कंडक्टरशी हुज्जत घातली तर थेट पोलीस केस होऊ शकते. उदाहरणार्थ कल्याण, ठाणे किंवा पुणे, पिंपरी चिंचवड अशा शहर बससाठी ही सवलत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तिथे तुम्हाला पूर्ण 100% भाडं द्यावंच लागेल. ऑनलाईन बुकिंग केलं तरी त्यावर कोणताही जादा परतावा मिळणार नाही. त्यामुळे महिलांनी वाहकाशी कटकट करू नये, नाहीतर एसटीचा प्रवास तुमच्यासाठी कायमचं स्वप्न ठरेल. दुसरा नियम लहान पोरांच्या अर्ध्या तिकिटाचा आहे, तर तिसरा नियम थेट ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. चौथा नियम अशा लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे पैसे असूनही त्यांना हाकलले जाईल. पण 5वा नियम पुरुषांच्या आयुष्यातला मोठा आनंद आहे. आता मुलांच्या तिकिटासाठी आधार कार्ड सोबत ठेवणं अत्यंत सक्तीचं केलं आहे. पूर्वी कंडक्टर फक्त तोंडी विचारायचे, मुलाचं वय काय? पण आता 5 ते 12 वर्षांच्या मुलांना आधार दाखवणं बंधनकारक आहे. पालकांनी वयाबाबत खोटी माहिती दिली आणि कंडक्टरला थोडा जरी डाऊट आला तर तो हक्काने आधार मागेल. आधार नसेल किंवा जास्त नाटकं केली तर कंडक्टर तुम्हाला पुढच्याच स्टॉपवर खाली उतरवेल आणि पोलिसांत तक्रार सुद्धा होऊ शकते. तिसरा नियम 75 पूर्ण केलेल्या लोकांसाठी आहे, ज्यांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेत फुकट प्रवास मिळतो. महामंडळाला असं समजलंय की काही लोक बनावट आधार बनवून वय लपवत आहेत. आता अशा लफडेबाजीवर सरकारची तिसरी नजर असून कागदपत्र नीट तपासण्याचे आदेश दिलेत. खोट्या कार्डवर फिरताना पकडले गेलात तर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊन तुमचा प्रवास कायमचा बंद होईल. चौथा नियम लई डेंजर आहे, जिथे खिशात पैसे असूनही तुम्हाला बाहेर फेकलं जाईल. दारू पिऊन प्रवासाला सक्त मनाई आहे आणि बसमध्ये तंबाखू खाऊन थुंकल्यास मोठा दंड भरावा लागेल. महिलांची छेड काढणाऱ्या नमुन्यांना थेट जेलची हवा खावी लागेल. मग ती बाई असो वा पुरुष, नियम मोडला तर पोलीस कोठडी फिक्स आहे. आता वळूया 5व्या आणि पुरुषांसाठीच्या त्या आनंदाच्या बातमीकडे. आता पुरुष प्रवाशांना तिकिटात 10 ते 15% सवलत मिळणार आहे. जे पुरुष एसटीच्या अधिकृत वेबसाईटवरून किंवा मोबाईल ॲपवरून ऑनलाईन तिकीट बुक करतील त्यांना मूळ भाड्यात 10 ते 15% थेट सूट मिळेल. परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी या योजनेची मोठी घोषणा केली आहे. ऑनलाईन बुकिंग केल्यावरच पुरुषांना ही सवलत मिळेल, त्यामुळे उशीर न करता लगेच जवळच्या बस डेपोत जाऊन याची खात्री करा. आता येऊयात त्या महत्त्वाच्या कागदपत्राकडे.
ते कागदपत्र आहे MCMC कार्ड. हे कार्ड देखील सरकारने काढण्याची सूचना ग्राहकांना दिली आहे. हे कार्ड असेल तरच तुम्हाला सुट्या पैशांच्या कटकटीशिवाय प्रवास करता येईल. हे स्मार्ट कार्ड बसमध्ये टॅप करताच तिकीट निघेल. ज्यांच्याकडे हे कार्ड नसेल त्यांना रांगेत उभं राहून त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे आजच आपलं कार्ड काढून घ्या. तर मंडळी, आत्तापर्यंत तुम्ही ऐकलत की एस टी महामंडळाने नियम किती कडक केले आहेत. पण ही माहिती फक्त ऐकून सोडू नका, कारण ऐन प्रवासात तुमची फजिती होऊ नये. मी आता तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की तुम्हाला नक्की काय करायचं आहे आणि ती 2 कागदपत्रे कोणती जी तुमच्या खिशात असायला हवीत. स्टेप 1, ही 2 कागदपत्रे आजच तयार ठेवा. सर्वात आधी लक्षात घ्या, एस टी आता डिजिटल होत आहे. तुम्ही महिला असा किंवा ज्येष्ठ नागरिक, तुमच्याकडे आधार कार्ड असणे अत्यंत अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. नुसता फोटो मोबाईलमध्ये असून चालणार नाही, तर त्याची मूळ प्रत किंवा स्पष्ट झेरॉक्स सोबत ठेवा. दुसरा आणि महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे NCMC कार्ड. जर तुम्हाला सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर केवळ आधार कार्ड दाखवून आता जमणार नाही. महामंडळाने प्रत्येक बस आगारात हेच कार्ड काढण्याची सोय केली आहे. हे कार्ड मशीनवर टॅप केलं की तुमचं तिकीट क्षणात निघतं. त्यामुळे जर तुमच्याकडे अजूनही हे स्मार्ट कार्ड नसेल तर उद्याच जवळच्या डेपोत जा आणि काढून घ्या, अन्यथा तुम्हाला पूर्ण तिकीट काढावे लागेल. स्टेप 2, प्रवासापूर्वी ही काळजी घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करत असाल तर पुरुषांसाठी जो 10 ते 15% सवलत सांगितली आहे ती मिळवण्यासाठी एसटीचे अधिकृत MSRTC मोबाईल रिझर्वेशन ॲपचाच वापर करा. कोणत्याही खाजगी वेबसाईटवरून बुकिंग केल्यास ही सवलत मिळणार नाही. प्रवासाला निघण्यापूर्वी तुमचं आधार कार्ड हे आणि सवलतीचे पास पुन्हा एकदा तपासा. कंडक्टरसोबत हुज्जत घालण्यापेक्षा आपले नियम आपण पाळलेले कधीही चांगले, कारण आता प्रत्येक बसमध्ये भरारी पथकाद्वारे अचानक तपासणी केली जाणार आहे. स्टेप 3, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी काय टाळावे. माता भगिनींनो, 50% सवलत ही फक्त महाराष्ट्रात सारख्या सीमेपर्यंतच आहे. समजा तुम्ही कोल्हापूरहून बेळगावला जात असाल तर महाराष्ट्राचे बॉर्डर संपेपर्यंत तुम्हाला अर्ध तिकीट लागेल. पुढचा प्रवास पूर्ण तिकिटानेच करावा लागेल, हे विसरू नका. अनेकदा महिलांना हे माहीत नसल्यामुळे कंडक्टरशी वाद होतात. असंच 75 वर्षांवरील आजोबांनी आपल्या वय सिद्ध करण्यासाठी सरकारी ओळखपत्र सोबत ठेवणं आता बंधनकारक आहे. चुकीचं वय सांगून प्रवास केला तर तपासणीत सापडला तर दंड भरावा लागेलच, पण कायदेशीर कारवाईची तलवारही असेल. मित्रांनो, एसटी आपलीच आहे आणि तिचे नियम पाळणं हे आपलं कर्तव्य आहे. ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि घरातील वयस्कर व्यक्तींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा प्रवास सुखकर होईल. आता तुमच्यासाठी एक प्रश्न, तुम्हाला काय वाटतं? एसटी महामंडळाने घेतलेला हा निर्णय योग्य आहे का? आणि तुम्ही तुमचं स्मार्ट कार्ड काढलं आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हे स्मार्ट कार्ड कसं काढायचं यावर वेगळा व्हिडिओ हवा असेल तर खाली NCMC कार्ड असं कमेंट करा, मी त्यावर सविस्तर माहिती देईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सरकारी योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू